नमस्कार मैत्रिणींनो, मी सुप्रिया फडणीस. मी आज तुमच्यासमोर जे इथे काही थोडीशी चर्चा करायला बसलेली आहे. विषय माझा आहे म्हणजे वृद्धाश्रम. तर मी तुम्हाला मध्ये भरपूर माझ्या सासूबाईंनी कोल्हापूरला व्हिडिओ एक आश्रम ओपन केलेला आहे. त्याला बरीच वर्ष झाली. तर त्या मातोश्री वृद्धाश्रम आहे तो. तर त्याचे मी तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर ते जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही सगळे पाहता, त्याला रिप्लाय देता. काही तुमच्या डिमांड पण असतात की तुम्ही, एकजण तर मला म्हणाले की तुम्ही स्वतःही वयस्कर दिसताय, मग तुम्ही का नाही जॉईन झालात तिथे. हे बघा, मला ह्याही मुद्द्यावर बोलायचं आहे तुमच्याशी. एकजण म्हणाले की आम्हाला तुम्ही आपल्या खोल्या नाही दाखवल्यात. तर कसं आहे ना, मी जरी एखादी खोली तुम्हाला तिथली दाखवली आणि समजा तीच खोली मी वरवरच स्वच्छ करून तुम्हाला दाखवली, तर तुम्हाला ती म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे इतकं सुंदर आहे का हे, किंवा इतकं घाण आहे का हे. माझं म्हणणं असं आहे की जर का तुम्हाला खरंच तिथे जायचं असेल तर तुम्ही तिथे ते जाऊन पाहून आलं पाहिजे. कारण मी हॉल टाकलेला आहे, तिथला ऑफिस दाखवलं आहे. अध्यक्षा आपल्या वैशालीताई, उपाध्यक्षा, म्हणजे दोन्ही माझ्या मावस सासूबाई आहेत त्या. तर दोघींच्याही मी ओळखी करून दिलेल्या आहेत. तर तुम्ही जाऊ शकता, विचारू शकता, काही दिवस राहू पण शकता. आता प्रश्न आहे, मला काही जणांनी असंही सांगितलं की तुम्ही पण म्हातारेच दिसताय, मग तुम्ही का नाही तिथे जाऊन राहात. अगदी बरोबर आहे, ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. अजूनही मला काम होतं आहे. आम्ही दोघंही आमचं घर बऱ्यापैकी सांभाळतो आहे. घरात कामाला बाई लावली आहे. मी स्वयंपाक स्वतः अजूनही करते. मला आजच 72वं वर्ष लागलं, तर मी स्वतः अजूनही स्वयंपाक करते. आणि दोघंही आम्ही छान राहतो. उद्या जर गरज लागली तर जाणं गरजेचं आहे. कारण मुली, सगळ्या 3 मुली आहेत, त्या तिघी आपापल्या घरी आहेत. आणि माहीत नाही त्यांना त्यांच्या प्रपंचातून किती आमचं करायला जमतं आहे. तर म्हणूनच म्हणलं की ही काळाची गरज आहे. तर गंमत अशी आहे की काही प्रश्न असे असतात लोकांचे की काय तुम्ही अक्कल शिकवता, काय तुम्ही आम्हाला सांगता, आम्ही खेड्यात आहोत, आम्ही आमच्या आईबापाचं करतो, तुम्ही शहरातली माणसं का करत नाही, छी तुमच्या ह्याच्यावर, असं काहीतरी विचित्र बोलतात. माझं म्हणणं असं आहे, खेड्यातल्या मुलीसुद्धा शिक्षण घेऊन शहराकडे वळत आहेत, नोकऱ्या करतात, पायावर उभ्या राहतात. ज्या घरामध्ये आहेत आणि माणूसबळ घरात आहे. मध्यंतरी एक गंमत झाली होती, आमच्या नातेवाईकात सुद्धा असा प्रॉब्लेम झाला होता. तर भावंडांमध्ये होतो, तर झालेला आहे हा प्रॉब्लेम. तर माझी आई स्वतःची 94 वर्षांची होती आणि मी स्वतः आता 70-71ची. बरं, मला अनेक वर्षांपासून डायबिटीस आहे, BP आहे, कोलेस्ट्रॉल आहे. माझी पर्सनॅलिटी तशी मी आनंदी असते, हॅपी असते. त्यामुळे मला काही त्रास जरी होत असला तरी तो माझा मी सहन करते, गोळ्या करते आणि मी घरात निवांत असते. मला तसा माझ्या मुलींचा त्रास नाही आहे काहीच, कुठलाच. त्यामुळे मी आनंदी राहायचा प्रयत्न करते. माझं मिस्टरही व्यवस्थित माझ्याकडे लक्ष देत असतात, किंवा मी पण त्यांच्याकडे देते. तर शक्यतो होता होईल तर आपण आपलं करायचं आहे. शक्यतो आपण उगीच त्रास कोणाला द्यायचा नाही. आणि मध्ये आधी वर्षातनं आमची एक ट्रिप अमेरिकेत असते, कारण तिथे एक मुलगी आहे. एक ट्रिप सिंगापूरमध्ये असते, तिथे मुलगी आहे. एक माझी पुण्यामध्ये मुलगी आहे, तिच्याकडेही जात असतो, किंवा ते पण आमच्याकडे म्हणजे लक्ष देत असतात सगळेही. की असं नाही आहे की मुलगा असला कीच लक्ष देतो किंवा मुलांनीच द्यायला पाहिजे. मुलींनी पण आईवडिलांकडे लक्ष द्यावं. तर विषय चालला होता की खेड्यातनं एका बाईने हा प्रश्न केला होता. तर त्यांना माझं सांगणं आहे की काहीही विचार न करता आपण नाही बोललं पाहिजे. कारण आता खेड्यातल्या मुलीसुद्धा नोकरी करताना पुण्याकडे, मुंबईकडे, शहराकडे यायला लागलेल्या आहेत, की जिथे IT एरिया आहे तिथे. आणि घरामध्ये माणसं खूप कमी राहतात, वयस्कर व्हायला लागतात. वयस्कर लोकांचं त्यांच्यापेक्षा जे सिनियर आहेत त्यांची करण्याची ताकद नसते. आता दिसताना जगाला दिसतं की अरे याला काय झालं आहे, छान इथे, छानच बसलेत, छान बघतायत सगळं, असं त्यांना जरी वाटत असलं तरी घरामध्ये कसं मॅनेज करतो हे डे टू डे पाहायला कोणी नसतं. किंवा मला काय त्रास होतो,
नवऱ्याला काय त्रास होतो हे डे टू डे बघायला कुणीच नसतं. आणि आपण शक्यतो लोकांसमोर कुठलीच गोष्ट प्रदर्शन करत नाही. तर माझी रिक्वेस्ट आहे अशी की घरामध्ये खूप माणसं असतील, म्हणजे मी म्हणते ना की माणूस बळ असेल आणि मनी असेल की बा आमच्या जीवावर आम्ही ह्या मोठ्या माणसाचं करू शकतो, ठीक आहे, त्यांनी जरूर घरात हा विचार करावा, उलट करावाच. कारण मुलं सुना नातवंड जर घरामध्ये असतील आणि बाई लावून जर तुम्ही करत असलात तर वेल अँड गुड, खरंच करावं म्हाताऱ्या माणसांचं नाही. पण ज्यांच्या घरामध्ये मुळातच की आता माझ्या घरामध्ये माझे मिस्टर आता 77-78 वर्षांचे आहेत, मी स्वतः 70-71 झुकलेली आहे आणि मला अनेक प्रकारचे त्रास आहेत, म्हणजे डायबिटीज, BP, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड सगळं काही आहे. एवढ्या गोळ्या खाऊन मी पण थकवा आहे तुम्हाला. पण ह्याच्यातूनही माझं कसं असतं की वेळ कसा छान जाईल, कशी मी उभी राहीन म्हणून मी रेटत असते, हसत असते, गाणी म्हणत असते, का तर आलेला दिवस छान जावा ही आपली हे असते. एखाद्या सिनियरला आपल्या घरात आपण आणायचं, म्हणजे आईला थोडक्यात समजा, तर मीच सिनियर आहे तर मलाच जर होत नाही, माझेच कधी कधी शुगर एकदम डाऊन होते, अशा वेळेस मलाच कोणीतरी खायला घालायची गरज असते पटकन. असं तर अशा वेळेस मी सिनियर माणसाला घरात नाही आणू शकतो. तुम्ही म्हणाल बाई ठेवावी, अगदी बरोबर आहे, हा प्रश्न अगदी बरोबर आहे, बाई ठेवावी, मग बाईनं ते करावं. पण बाई जर आली नाही तर बायका खूप दांड्या मारतात, हा अनुभव आहे, हा मोठा अनुभव आहे आमच्याकडे. हा बायकांनी जर दांड्या मारल्या तर घरात उचलायला करायला आहे कोण? स्त्री म्हणून आपल्यावरच ती जबाबदारी पडते स्त्रीचं करायला, आणि पुरुष म्हणून पुरुषावर जरी ती जबाबदारी असली तरी पुरुष घरात नसतात, त्यांना त्यांचे व्याप असतात, ते बाहेर जातात किंवा घरातलं सामान आण वगैरे. आता वयोपरत्वे घरात असतील तर ठीक आहे, पण ताकद कमी पडते. घरामध्ये तरुण मुलं हवीत ह्यासाठी, तरुण मुलं अशासाठी की काही औषधं लागली, इमर्जन्सी आली तर पटापट ते हलवू शकतात पेशंटला कुठेही. आणि नसेल तर मग आपण हे स्वीकारलं पाहिजे की जी आता नवीन पिढीमध्ये, नवीन युगामध्ये जे चालू आहेत, आश्रम निघालेत, नर्सिंग सेवा निघाल्यात, तिथे आपण वृद्धांना आपण ॲडमिट करू शकतो. हां, पण ॲडमिट केलं म्हणून टाकून द्यायचं असं नाही, तर तुम्ही डे टू डे तिथे गेलं पाहिजे. घराच्या आसपास कुठे असेल तर ते नर्सिंग सेंटरमध्ये ॲडमिट करून तुम्ही सकाळ तिथे थोडी जरी एक चक्कर टाकली, घरात काही नवीन पदार्थ केला, नेऊन दिला, भरवला, बसलात, तर त्या सिनियरनासुद्धा खूप आराम मिळतो, छान वाटतं गप्पा गोष्टी केला तर. आणि गंमत अशी आहे की आपण आपली तर काळजी घेतलीच पाहिजे ना स्वतःची, वेळच्या वेळी खाल्लं पाहिजे, कारण घरामध्ये करायचं कोणी नसेल. आता स्वयंपाकाला बाई ठेवायची आहे मला, पण होतं काय की स्वयंपाकाची जर बाई मी जर आज ठेवली तर उद्यापासून मला काही कामच नसणार आहे घरामध्ये, कारण बाई येते दुसरी, ती क्लिनिंग करून जाते, स्वयंपाकवाली येते, ती तिचं करून जाते. तिने केलेलं अन्न फार चविष्ट असतं असं नाही, आपल्या पद्धतीचं असतं असं नाही, केलेलं अन्न उरलं की वाया घालून आत्तापर्यंत काटकसरीनं संसार करत आलो तर रोज अन्न किती वाया घालवणार, हाही प्रश्न आहे. आणि आपल्याला वेगवेगळं करून काहीतरी खावंसं वाटतं, कधी इडली, कधी थालपीठ, कधी उपमा, असं एखादा पदार्थ केला की तेवढ्यापुरती वेळ आपली भागते. तर त्यामुळे बाई लावली की कशी ती येणार, चपात्या करणारच, चपात्या उरल्या, भाकरी उरल्या की दुसऱ्या दिवशी शिड्या त्या खायच्या, पण ती येणार, ती तिच्या करून जाणार, म्हणजे असं ते उरत जातं अन्न. फेकायची सवय नसते तर रोज आपण शिळच खायचं, मग कारण आपल्याला अन्न फेकून द्यायची सवय नसते. जरी कमी करून घेतलं किंवा काही केलं तरीसुद्धा प्रॉब्लेम येतात. आणि दुसरं माझं असं साधं सरळ की आपण काहीच काम करत नाही, आपण आता एक्सरसाइज आपल्याकडनं फारशी होत नाही, घरातल्या घरात चालतो किंवा घरातल्या घरात आपण थोडे पिटीचे व्यायाम वगैरे करतो, पण फास्ट व्यायाम होत नाहीत की आता जसं मुलं मुली योगा करतात, झुंबा करतात, पळतात, जिमला जातात, अशा पद्धतीचे व्यायाम 70 नंतर होत नाहीत. त्यात तुम्हाला काही दुखणी असली तर 60 नंतर सुद्धा होत नाहीत, गुडघ्याचे प्रॉब्लेम असतात, हे असतात. पण वेळ गेला पाहिजे म्हणून मी माझ्या ह्यानी म्हणजे ह्या वयातही मी घरामध्ये स्वयंपाक वगैरे करत असते. गमत अशी आहे की अशा पद्धतीनं बऱ्याच बायका घरामध्ये सून आहे, मग स्वयंपाक ती करते सगळं, आता बायकांचा वेळ जात नाही, मग ते भजन कीर्तन काहीतरी त्यांचंही चालू असतं. गंमत अशी आहे की त्याच्यातनं वेगवेगळे अर्थ काढले जातात, नातेवाईकांमध्ये कटकटी होतात, समजून घेत नाहीत, फक्त असा विचार केला जातो की आम्ही करतोय ना मग तुम्ही. पण वाढत्या ह्या वयाबरोबर आपलंही वय वाढतच असतं ना, ती पूर्वीची ताकद नसते आता. किंवा घरात माणूसबळ पाहिजे, माणसांनी घर जर भरलेलं असेल किंवा एक जरी तरुण ताठं घरात असेल
तर वेळेला ते पटपट हालचाली करू शकतं. असं आहे. ज्या आईवडिलांनी आपलं आयुष्यभर केलं, आपण त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. पण आईवडील जेव्हा 93, 94, 95 वर्षांचे होतात, तेव्हा पूर्वी आईवडिलांची लग्न लवकर झालेली होती ना, त्यामुळे मुलंही जन्माला लवकर घालतात ते. त्यामुळे मुलांची वयसुद्धा आता जवळजवळ पूर्वी कसं होतं, 13-14 वर्षाची मुलगी झाली की लग्न व्हायचं, की लगेच पहिलं मूल व्हायचं 15-16 वर्षी. म्हणजे मग ते मूलसुद्धा आता त्यांचं जवळजवळ 80-85 वर्षाचं होत आलेलं असतं हो. त्यामुळे मग तसं ते ताकद नसतेच. आणि खूप डायबेटीस किंवा इतर कुठलंही दुखणं तुम्हाला जर असेल तर ते वर्षानुवर्ष दिवसेंदिवस तुम्हाला ते क्रिटिकल करत जातं, तुमची तब्येत खराब करत जातं. जबाबदारी घ्यायला आपण नाहीच म्हटलं पाहिजे. जबाबदारी तर आईची आम्ही घेतली, वेळोवेळी काय लागेल ते आपण करत गेलो. पण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे एकमेकाला. की धाकट्या भावंडांनी जर असं म्हणलं की मी असं करणार, मी तसं, तुम्ही करा. हो, करायची इच्छा आहे, पण व्हायला पाहिजे. आजार असतात माणसाला. दुसरं म्हणजे असं आहे की खेड्यातली लोकही म्हणतात आम्ही करतो, काय शहरी लोक करत नाहीत. अहो, शहरी लोक नोकऱ्या करतात. खेड्यातल्या मुलीसुद्धा इकडे येतात आणि नोकऱ्या करतात आता, बरं का. त्यामुळे खेड्यातनं सुद्धा माणसं घराघरातनं कमी व्हायला लागलीत. ज्यांची बापजाद्यापासूनची इस्टेट आहे त्यांना नोकऱ्यांची गरज नसेल, पण जे मध्यमवर्गीयातले आहेत आणि खालच्या परिस्थितीतले आहेत त्यांना मुलं मुली काही कमी न 10वी 11वी झाली की कॉल सेंटरला ते परत मुलांना नोकरीसाठी पाठवतात. 10-15 हजार रुपये चालू होतात, फॅमिली सुरू, रुटीन चालू राहतं लोकांचं. बोलणं फार सोपं आहे, करणं अवघड आहे काय. त्यामुळे करायची इच्छा जरी सगळ्यांची असली तरी परिस्थिती फार मोठी आडवी येते फार. मी नेहमी मातोश्री आश्रमाचे तुम्हाला फोटो टाकत असते किंवा व्हिडिओ टाकत असते. बरेच जणांनी मला विचारलं, प्रत्यक्षात तिथे तुम्ही जा. मी पत्ता पण टाकलेला आहे, टेलिफोन नंबरही तिकडचा टाकलेला आहे. माझ्या स्वतःची जेव्हा सुप्रिया फडणीस म्हणून मुलाखत आहे त्याच्यामध्ये मी तिथला पत्ता तुम्हाला नंबर दिलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन अध्यक्षांकडे सगळी चौकशी करू शकता. सगळी काय असेल तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मांडू शकता. आणि एक फक्त रिक्वेस्ट आहे की आपण हे करतोय म्हटल्यावर समोरचा करत नसेल तर त्याचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. एवढं एकमेकाला समजून घेऊयात आपण. उगीचंच उठायचं, उगीचंच आपण बोलायचं असं नाही होऊ शकत. सून मुलगा नोकरी करणारे असतात, वेळ देऊ शकत नाहीत. कधी कधी म्हाताऱ्या लोकांचे स्वभाव पण विचित्र असतात, तेही एका घरात शांतपणे थांबू शकत नाहीत. सगळेच काही देवाऱ्यात बसवण्यासारखे म्हातारे आईवडील नसतात. खूप बडबड करतात, त्रास देतात मुलांना, समजून घेत नाहीत. तर तीसुद्धा आज काळाची गरज आहे की समजून घेतलं पाहिजे. आणि असंही आहे की आपल्यासाठी कंपनी चांगली आश्रमात सुद्धा मिळू शकते. बरोबरीच्या बायका असतात, फिरायला जातात, छान रोज करतात. तुम्हाला स्वतंत्रपणे जगता येतं अशा विचारांच्या पण बायका आहेत. घरामध्ये जो बसलात तसून मुलगा एवढा वेळ देऊ शकत नाही आपल्याला, आणि आपल्याला कुठे जाताही येत नाही, कोणी नसतं. रोज तरी उठून मुलासुनाशी काय बोलणार आपण, किंवा जावई मुलीशी काय बोलणार. तर हा थोडा विचार करण्याचाही प्रश्न आहे. आपण तर काय बरं पडेल ते आपण करूया. शिवाय पैसाही लागतो ह्या गोष्टीला, त्यामुळेही त्या पैशावर तर सगळं काही अवलंबून आहे. त्यामुळे नंबर 1 की उगीच कोणीच कोणाला नावं ठेवू नका. खेड्यातल्या लोकांनी शहराला ठेवू नका, शहरातल्या लोकांनी खेडेगावातल्या. विचार करा प्रत्येक गोष्टीचा. दुसरं म्हणजे घरामध्ये जर वयाने मोठं माणूस असेल तर ते त्यांच्यापेक्षा सिनियर असलेल्यांचं तेवढं ताकदीनं नाही करू शकणार. जरी बाई लावली तरी ब्युरोची लोक तर फार त्रास देतात. अनुभव आहेत म्हणजे आमचे. पेशंटला मारतात, घरात चोऱ्या करतात, असं खूप होऊ शकतं. अनुभव असल्यामुळे हे आम्ही बोलतो, बाकी काही नाही. आणि ताकद सिनियर लोक घरात 70-75 वर्षाच्या पुढचे असल्यामुळे ताकदही कमी पडते असं मी म्हणत नाही. कुणी अगदी बायका व्यायाम करतात, त्यांना काही त्रास नसतो. पण ज्यांना त्रास आहे त्यांचा हा प्रश्न आहे. तर एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. उगीचच काहीतरी असं म्हणण्यात अर्थ नाही की तुम्ही लोक करत नाही किंवा मोठं भावंड करत नाही, धाकटं करतंय, मधलं करतंय. त्याला काहीतरी परिस्थिती त्याच्यावरती अवलंबून असते. त्याला परिस्थितीतून तेही वेगवेगळ्या जात असतं. आपला त्रास शक्यतो कोणाला होऊ नये असा तो प्रयत्न करत असतो माणूस, आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला असं कधीच कोणाच्याही बाबतीत करू नका. कारण भरपूर साऱ्या अडचणी असतात, भरपूर गुडघे दुखत असतात, हाडं दुखत असतात सगळी. अक्षरशः 70 नंतरचं लाईफ मी म्हटलं की बोनस असतो हा.
बऱ्याच वेळा पडलेलो असतो, ते दुखत असतं. काय म्हणून सांगणार कुठली गोष्ट. मी एक मध्ये व्हिडिओ टाकला की मी पडले, मी सगळ्या उजव्या बाजूला माझ्या मार बसला होता, हात मोडला होता, तोही व्हिडिओ मी टाकलेला आहे. काय वयो परत्वे, अंगाने थोडंसं वजनही असल्यामुळे रस्त्याने जाता जाता आपल्याकडे रस्तेही धड नाहीत, फुटपाथ धड नाहीत. फुटपाथ आपल्याला चालायला नाहीच आहेत. फुटपाथ जे आहेत ते केवळ ॲडव्हर्टाईजसाठी मांडलेले सगळे बोर्ड, रस्त्यावर कामधंदे, टपऱ्या यासाठीच फुटपाथ आहेत. सिनियरला चालायला सांगा तुम्ही एकतरी कुठे रस्ता आहे का. त्यामुळे आपणही रस्त्यात पडू शकतो, त्रास होऊ शकतो. मैत्रिणींनो, कसा वाटला हा माझा विचार आणि हा व्हिडिओ? पटलं असेल तुम्हाला? पटलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोणालाही शक्यतो नावं ठेवू नका. परिस्थितीमुळे माणूस वागत असतो, तेवढं समजून घ्या. नमस्कार.